सर बोलतोय, पण मध्येच आपल्याकडे आयएमसीचे महासंचालक अजित मंगरुळकर बोलतायत आणि आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार त्यांच्याबरोबर आहेत. तर ते काय बोलतायत ऐकूया आणि पुन्हा मग आपल्या विषयाकडे येऊया. ज्या प्रकारे बघितलं की खूप एक्सपेक्टेशन्स होत्या बजेटकडून, पण कुठले एक्सपेक्टेशन मेट झालेत, खास करून इंडस्ट्री जर आपण बघितलं, इंडस्ट्री प्लेयर्स आहेत त्यांनी देखील खूप असे त्यांच्या एक्सपेक्टेशन्स होते. आपल्यासोबत अजित मंगरुळकर सर आहेत, डायरेक्टर जनरल आयएमसीचे. सर, माझा पहिला प्रश्न, महत्वाचे मुद्दे कुठले असतील या एकूण बजेटचे? या बजेटमध्ये जर आपण पाहायला गेलं तर 3 महत्वाचे मुद्दे आहेत. म्हणजे एक तर हेल्थ केअरवर जर आपण पाहिलं, आपण सारखं म्हणत होतो की हेल्थ केअरवर गव्हर्नमेंट काहीच करत नाहीये, लेस देन 1% ऑफ GDP. इनफॅक्ट FMचं फर्स्ट पॉइंट वॉज हेल्थ केअर. म्हणजे हेल्थ केअरवर ऑलमोस्ट 2 लाख कोटीवर इन्व्हेस्टमेंट करायचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि एक अगदी संपूर्ण प्लॅन केला हेल्थ केअरवर. म्हणजे जो आपल्याला खरंच हवा होता तो आता आपल्याला दिसणार आहे आणि हा काही शॉर्ट टर्म नाही आहे. इट इज अ 3, 4, 5, 6 year प्लॅन. आणि तर फ्रॉम हेल्थ केअर पर्स्पेक्टिव्ह दॅट इज तो एक महत्वाचा मुद्दा होता जो FM ने घेतला. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सेटिंग अप ऑफ DFI, जे आपण सारखं म्हणत होतो की लास्ट इयर 2019 मध्ये हा प्रपोजल आलं होतं आणि याच्यामध्ये आता DFI जे सेटअप होणार आहे, जे इन्फ्रास्ट्रक्चर सगळे प्रोजेक्ट्स आहेत, ते नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन मध्ये जे ऑलमोस्ट आय थिंक 111 लाख कोटीचे काही प्रोजेक्ट्स आहे, ऑलमोस्ट किती 7,000 काही प्रोजेक्ट्स, ते सगळे आता विल बी टेकन केअर ऑफ बाय DFI. आणि तिसरा मुद्दा जर घेतला तर फिस्कल डेफिसिट, जे गव्हर्नमेंट इज पेगिंग ॲट 9.5%, जो खरा ॲट दिस पॉइंट इज प्रॉब्ली 7 or 8%. म्हणजे देर इज दी ॲपेटाईट जे म्हणतात गव्हर्नमेंटला की अजून स्पेंड करायचं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट डिसइन्व्हेस्टमेंट, जे 11 ते 12 जे PSUs आहे, जसं त्यांनी यावर्षी ठरवलंय की ते करणारच, तो पण एक बफर येणार आहे इन द इकॉनॉमी. धाडसी एक निर्णय आपण म्हणू शकतो. सरकार खूप अपफ्रंट पुढे गेलेलं आहे आणि फिस्कल डेफिसिट टार्गेट ज्या प्रकारे सांगितलं 9.5% करण्यात आलेलं आहे आणि याला टार्गेट करण्यासाठी देखील सरकारनं विविध उपाययोजना केलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण जर बघतो डिसइन्व्हेस्टमेंट टार्गेट, मागच्या वर्षी जे टार्गेट होतं 2 लाख कोटींचं, ते अजून मेट नाही झालं, पण तरी देखील सरकारने यावेळेला 1.75 करोडचं टार्गेट आहे, ते कितपत अचिवेबल आहे? मी पॉझिटिव्ह आहे, कारण की मागच्या वर्षी पण हे अचीव झालं नव्हतं. पण यावर्षी आय थिंक ज्या प्रकारेने गव्हर्नमेंटने हे बजेट सादर केलं आहे ते एक गेम प्लॅन आहे. गेम प्लॅन असा की शॉर्ट टर्म नाही, 2025 $5 ट्रिलियन जे आपलं टार्गेट आहे त्या हिशोबाने केलं आहे. आणि माझ्या तर दृष्टिकोनाने आय फील गव्हर्नमेंट इज व्हेरी कमिटेड. म्हणजे जे त्यांनी म्हटलंय की आम्ही या वर्षी हे करूच, म्हणजे टार्गेट नाही, आम्ही हे डिसइन्व्हेस्टमेंट करूच. आय फील दॅट दे हॅव व्हेरी स्ट्रॉंग इंटेन्शन्स आणि गव्हर्नमेंटचे इंटेन्शन स्ट्रॉंग असतील तर नक्कीच होणार. वी आर पॉझिटिव्ह. लेट्स लुक ॲट इट पॉझिटिव्हली. महत्वाचं म्हणजे कॅपेक्स एक्सपेंडिचरचा. कॅपेक्स देखील 5.5 लाख करोड यावेळी ठरवण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर राज्यांना देखील त्याचा सहभाग असेल. जे ऑटोनॉमस बॉडी त्यांना देखील ऑलमोस्ट 2 लाख करोड मिळणार आहेत. याकडे आपण कशा प्रकारे बघता? इनफॅक्ट कॅपेक्सवर आम्ही सारखं म्हणत होतो की गव्हर्नमेंट शुड स्पेंड ऑन कॅपेक्स. आपण नुसतं म्हणतो की गव्हर्नमेंट इज कॉन्सन्ट्रेटिंग ऑन रेव्हेन्यू आणि एकंदर एक बघण्यात आलं की कॅपेक्सवर तुम्ही स्पेंडिंग केलं त्याचा मल्टिप्लायर इफेक्ट इज ऑलमोस्ट 7 times. आणि हा तुम्ही तसं म्हणता ना की इफ यू आर लुकिंग ॲट ए लॉंग टर्म प्रोजेक्शन, स्पेंडिंग ऑन कॅपेक्स इज इम्पॉर्टंट. आणि कॅपेक्सवर इतके मल्टिपल त्याचे बेनिफिट्स असतात. आपण कॅपेक्सनी किती इंडस्ट्रीज गेट बेनिफिट, एव्हरीवन इन्व्हॉल्ड गेट्स बेनिफिटेड. तर तुमचं डिमांड वाढतं, युअर इन्कम गोज, द गव्हर्नमेंट रेव्हेन्यू स्टार्ट्स किकिंग इन. तर आय थिंक स्पेंडिंग ऑन कॅपेक्स प्रॉब्ली इतक्या वर्षात किंवा 17 वर्षात म्हणण्यात आले की एवढा इन्क्रीज इन कॅपेक्स स्पेंडिंग केला नाहीये. तर इट्स अ व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह साईन. आरोग्याविषयी तुम्ही पहिलं सांगितलं की ज्या प्रकारे सरकारनं यावेळेला खूप लक्ष दिलेलं आहे आणि त्याचाच एक मुद्दा तो म्हणजे इन्शुरन्समध्ये देखील त्यांनी FDI वाढवलेला आहे. तो 74% गेलेला आहे, जो 49% होता. आणि त्याचबरोबर ऑलमोस्ट 64,000 करोड यावेळेला आरोग्यासाठी सरकारनं पुणे केलं. आपण असं म्हणतो की 1%, पण यावेळेला हा आकडा वाढून खूपच पुढे गेलेला आहे. एक चांगल्या प्रकारे आपण स्पेंडिंग हेल्थ केअर सेक्टरमध्ये बघू शकतो येत्या का?
इनफॅक्ट हा एक आय वुड से व्हेरी स्ट्रॅटेजिक मूव्ह आहे, कारण की तुम्ही हेल्थकेअरवर स्पेंडिंग करणार आणि तुम्हाला जर FDI आणायचं असेल तर नॅचरली इन्शुरन्स इज वन सेक्टर विच इज गोइंग टू बी टार्गेटेड, आणि त्याच्यात जर तुम्ही FDI वाढवलं तर द वर्ल्ड इन्शुरन्स कंपनीज इंडियात येणार विथ अ पॉप्युलेशन 1.3 बिलियन अँड विथ पॅन्डेमिक, आणि आपलं जे पॅन्डेमिकचं जे रेकॉर्ड आहे विच इज व्हेरी पॉझिटिव्ह. इंटरनॅशनल इन्शुरन्स कंपनी इज गोइंग टू कम बॅक टू इंडिया, आणि इंडियात आल्यावर तर दॅट इज युअर इट्स अ ट्विन सॉर्ट ऑफ थिंग की FDI पण वाढवायचं प्लस युअर टेकिंग केअर ऑन द हेल्थ केअर फ्रंट ॲज अन ॲडिशनल. तर आय थिंक इट्स अ गुड मूव्ह. पॅन्डेमिक असून सुद्धा देखील सरकारनं जे रेल कॉरिडॉर आहेत किंवा रोड कॉरिडॉर आहेत त्यांचं स्पेंडिंग कमी केलं नाही, यावरचा खर्च कमी केला नाहीये. त्यामुळे येत्या काळात सरकारने ठरवलेलं आहे की रोड जी महत्वाची नॅशनल हायवेची कामं आहेत ती देखील सुरू होतील, आणि त्याचबरोबर जे रेल कॉरिडॉर आहेत त्याचं काम देखील सुरू होईल. याचा एकूणच फायदा अर्थव्यवस्थेला होणार आहे. ऑफकोर्स खूप फायदा होणार. म्हणजे तुम्ही रेल किंवा रोड घ्या, किती अँसिलरी इंडस्ट्रीज गेट बेनिफिटेड. म्हणजे आपण असं म्हणतो ना की इथे अमुक इंडस्ट्रीला मिळालं की नाही, इथे एंटायर इंडस्ट्री स्पेक्ट्रमला मिळणार आहे, कारण की गव्हर्नमेंट आता कॅपिटल एक्सपेंडिचरच्या मार्गावर आहे आणि दे आर व्हेरी सिरियस अबाउट इट. अँड आय थिंक फॉर द फर्स्ट टाइम आपल्याला दिसतंय की इट्स नॉट अ शॉर्ट टर्म रेव्हेन्यू काइंड ऑफ आउटलुक, इट्स अ कॅपेक्स आउटलुक विच विल हॅव अ मल्टिप्लायर इफेक्ट. जास्त ज्या प्रकारे बघितलं की एकूण वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये सरकारनं कशा प्रकारे सेक्टर्समध्ये सरकारनं लक्ष दिलं, त्याच वेळेला सामान्य माणसं खास करून टॅक्सेशन फ्रंटवरून ज्याप्रकारे बघितलं की खूप एक्सपेक्टेशन्स टॅक्सेशन फ्रंटवरती होत्या, त्यामध्ये देखील सरकारनं यावेळेला कुठल्याही प्रकारचं चेंजेस केले नाहीयेत, इंटॅक्ट आहेत. त्याच प्रकारे याचा फायदा सामान्य माणसाला नेमका कसा भेटणार आहे, कारण का आपण यापूर्वी विचारत होतो टॅक्सेशनमध्ये काय बदलाव होतील, कॉर्पोरेट टॅक्समध्ये काय बदलाव होतील, तर यावेळेला मात्र तिकडे कुठल्याही प्रकारे चेंजेस सरकारने केले नाहीयेत. इनफॅक्ट आमच्या काही एक्सपेक्टेशन पण नव्हत्या. या कंडिशनमध्ये जिथे आपलं रेव्हेन्यू इज फार कमी आहे, प्लस फिस्कल डेफिसिट ऑलमोस्ट 7 to 9.5 आहे, त्याच्यात गव्हर्नमेंटला खरंच डायरेक्ट टॅक्सेशनवर काहीच म्हणजे स्कोपच नव्हता. तर ऍटलिस्ट काही वाढवलेला नाहीये. तर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, देर इज नो सेस, देर इज नो सरचार्ज, तो एक आला नाहीये. आणि एक महत्वाची गोष्ट की आता प्री फिलिंग ऑफ फॉर्म्स होणार आहे, ते सामान्य माणसाला इज डेफिनेटली गोइंग टू बी ॲडव्हान्टेज. सो त्यातल्या त्यात पण देर इज ए ॲडव्हान्टेज. अँड फॉर सिनियर सिटीजन आय थिंक तो जो मुद्दा त्यांनी घेतला की सिनियर सिटीजन जे नुसतं पेन्शन किंवा नुसतं इंटरेस्टवर आहे त्यांना टॅक्स रिटर्न भरावणं, आय थिंक तो एक फारच चांगला स्टेप गव्हर्नमेंटने घेतलाय. त्यामध्ये सर एकूणच बजेट कशा प्रकारे सामान्य माणसांसाठी होतं आपण समजून घेतलं, वेगवेगळ्या सेक्टरवरती कशा प्रकारे सरकार स्पेंडिंग करत आहे हे देखील जाणून घेतलं. येत्या काळामध्ये याचे परिणाम आपण नक्कीच अर्थव्यवस्थेवर बघू शकू. धन्यवाद मंगरुळकर सर आणि शिशिर शेलार.